गरीब विद्यार्थी निधी होता पाचव्या वेळेस पेटी करायची की नाही वर्गातून, आणि त्या गरीब विद्यार्थी निधीतून आपल्यापैकी बरेच जणांची शिक्षण झाले. माझं तर त्यातूनच झालेलं आहे. ते शिक्षक लोक याचे पेटी भरल्यानंतर आणि वर्गात विचारायचे गरीब कोण आहे, त्यावेळेस माझा हात दरवेळेस वर असायचा. म्हणजे काय ना काहीतरी शाळेतून मिळायचं. पुस्तकं अपेक्षित मिळाली लागली, शर्ट पॅन्ट मिळायचा, वह्या मिळायच्या, पेन मिळायचे. म्हणजे हे शाळेनं केल्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि माझं भाग्य असं, परम भाग्य म्हणूया आपण, की 3च वर्षात मी परत या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झालो. म्हणजे 6 जुलै 87 मी परत इथं आलो आणि ते 2012 पर्यंत या ठिकाणी होतो. आता या सर्व गुरुजनांचं आपल्यावर काही ना काहीतरी आहे. आवर्जून सांगा वाटतं शेख सरांचं इंग्रजी व्याकरण सरांना आठवते किंवा नसेल. सरांनी मला 10वी मध्ये असताना तू हात वर करायचाच नाही म्हटले. प्रश्न विचारला की तू हात वर करायचा नाही आलं तर इतरांना सांग, म्हणजे इतरांनी नाही केलं तर तू सांग. तर त्याचा उपयोग मला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये झाला होता. रामकृष्ण मोरे साहेब होते, आपले आदरणीय कैलास शिवाजीरावांना होते इंटरव्ह्यूला, आणि त्या इंटरव्ह्यू बर्गे सर होते मुख्याध्यापक, त्या कमिटीत होते ते. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये सर प्रश्न विचारत होते, मी उत्तर देत होतो. एक प्रश्न फळ्यावर लिहायला सांगितलं शेख सर की ही इट अ मँगो. वाक्य चुकीचं आहे ना, हे वाक्य चुकीचं आहे. पण त्यांनी मला फळ्यावर ते वाक्य लिहायला सांगितलं आणि ते वाक्य लिहिल्यानंतर त्यांनी सांगितलं चेंज व्हाईस करा. आम्हाला शेख सरांची सवय की वाक्य द्यायचे कंसामध्ये CV लिहायचे. मग मी तसं केलं फळ्यावर आणि माघारी वळून इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना मी म्हटलं की सर वाक्य रचना चुकली. त्यांनी सांगितलं कुठं चुकली. मग ते आपला तृतीय पुरुषी करता ते सांगितलं, आपण ते दुरुस्त करा ना. ते मग त्यांनी ते दुरुस्त करून घेतलं, लगेच व्हायचं लगेच सांगितलं. आणि नंतर अशी वेळ आली की आपले संस्था सदस्य शिवाजीरावांना होते मोरे साहेबांच्या शेजारी बसलेले. त्यांनी ते संपूर्ण 20 मिनिटात 25 मिनिटाची इंटरव्ह्यू पाहिली. कुठलाच प्रश्न तुमच्या मार्गदर्शनामुळे अडखळला नाही. त्यामुळं अण्णांना सुद्धा हुरूप आला. तोपर्यंत एक अक्षर बोलले नव्हते, पण त्यावेळेस ते हे विचारा तुम्ही विचारा तुम्ही विचारा असे गोलरावने बसायचे ना त्यावेळेस. मग अण्णा म्हटलं विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते. मोरे साहेब म्हटले नाही काय विचारायचं, जावा तुम्ही. आणि मला 2 तासानंतर त्यांनी लगेच बोलावून सांगितलं की तुझं सिलेक्शन झालंय. आणि मग माझ्या नोकरीची सुरुवात म्हणजे इंटरव्ह्यू झाली 15 नोव्हेंबर, त्या दिवशी होती ईद मिलाद म्हणजे पैगंबर जयंती. आणि 20 जुलै गुरुवार आणि चतुर्थी होती. आणि चतुर्थी दिवशी माझी नेमणूक अष्टविनायकाचा 5वा गणपती विघ्नहर त्या गावामध्ये माझी नेमणूक झाली. आणि मग शेवट नोकरीचं शेवट यमाई माता मंदिरामध्ये नावे या ठिकाणी झाली. आता या काळ्या सरांची सवय अखंड 2 फोडून आणि 1 कॅटला घेऊन फक्त यायचे. म्हणजे ते अभ्यास किती करत असते, म्हणजे आपल्यावरती पगडा पडतो तो अशा पद्धतीनं. सर 10वीला समाजशास्त्र ज्यावेळेस आलं माझ्याकडं, मी सुद्धा तीच पद्धत अवलंबली होती. फक्त 2 फळं हातात घ्यायचे आणि काही न घेता वर्गात जायचं. तर शेवटच्या वर्षी 99चा विद्यार्थी पहिला आलेला होता त्यावेळेस 9वीच्या शाळेमध्ये. तर हे सर म्हणेल सर तिथं आल्यानंतर आम्हाला लगेच सांगितलं 6 जुलैला रोज आलो, सायकलवर आलो रोज व्हायला. मी सांगितलं तुम्ही मुरुमला जावा.
मुरमुला मनर सर भागशाळा प्रमुख होते. त्यांच्याकडून एक गुण शिकलो, संयम इतका गरजेचा आहे. आता ह्या कार्यक्रमात असं बोधरेशन येत होतं सारखं, कोणाच्या सूचना, कोणाचं मार्गदर्शन, कोणाचे किरकोळ तक्रार, याचा तरी सुद्धा संयम पाळून रात्री सुद्धा 7:30 पर्यंत कोणातरी असा यायचं डिस्टर्ब व्हायला असं, परंतु त्यांच्याकडून ते संयम शिकलो. आणि ते 8वीचे क्लास टीचर चव्हाण सर आहेत. चव्हाण सर सकाळी सुद्धा जाऊन बघितलं तिथं, ते आपली फुलं काढलेली नाहीत तेव्हा रंग दिलेत त्याला परत आत. त्यावेळेस आपण फुलं काढली होती बघा वरती, ते आहे. शिंदे सरांच्याकडून शिस्त, तर 7वीत आल्याबरोबर ते पिक्चर यायचे का नाही भारतीय प्रसिद्ध खात्याचे, आणि आम्ही 7वीला आलेलो. तिथं हॉलमध्ये गेलो, मांडीवरती बसलो की मांडीवरती सोमा कोळपेंनी माझ्या मारलं, म्हणजे असे बुक्की मी फक्त कुणी मारलं म्हणून मागं बघितलं. शिंदे सर आले, मला आणि मावळीला उठवलं. सोमा कोळपे तो राहिला, पण दोघांना मला एक अंक टाकला. सरांचं त्याला लहानपणापासूनच मार्गदर्शन आमच्या कुटुंबाला झालेलं आहे. वाघमारे सर नोकरीला लागलो त्यावेळेस मी ते शिरवलेलं होतं, त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन. गिरणे सरांचं राहिलं. तिथं नोकरीला आल्यानंतर परीक्षेला शिंदे सर असायचे, गिरणे सर, त्यांच्या जोडीला मदतीनं त्यांचं मार्गदर्शन. गिरणे सरांनी एकच वाक्य सांगतो आणि थांबवतो. निरच्या स्टँडवरती एक वाक्य वापरलं मला, तू लाजू नको. बापाचा जोडा मुलाला बसायला लागल्यावर मित्राप्रमाणे वागावं, हे गिरणे सरांची शिकवण. तर अशा प्रकारे आपले सर्व गुरुजन वर्ग कानडे सर आहेत, या सर्वांचं आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं आणि आपण ते आत्मसात केलं. त्यामुळे आपण तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत. पुन्हा एकदा सर्वांचं संयोजक या नात्यानं पुन्हा एकदा सर्वांचंच गुरुजनांचं आणि तुम्हा सर्व मित्रांचं स्वागत करून मी या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी मिस्टर त्यांचं निधन झालेलं आहे. त्या सर्व निधन झालेले शिक्षक, विद्यार्थी त्यांचे प्रतिकार त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्वांनी 2 मिनिट उभं राहायचे. त्यांना भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो. ताई तुमचा चेहरा येत नाही. रेडी. कारण त्यांच्यामुळे मी आज घडलेली. कारण मगाशी गायकवाड सरांनी सांगितलं की शिंदे सरच एवढे कडक होते आणि त्यांना आम्ही घाबरत होतो. तसं गायकवाड सर सुद्धा खूप कडक होते. गायकवाड सरांच्यामुळे मी गणितात पास झाले. 94 मार्क मला मिळाले गणितात. मी गणितात पास होऊ शकणार नाही असं सगळ्यांना त्यांना सुद्धा वाटतं.
मी म्हटलं 52पर्यंत जाईन मी, पण मला 150 पैकी 94 मार्क मिळाले. त्यानंतर आमची क्लास टीचर काळे सरांनी जडत्व त्वरण ह्या व्याख्या इतक्या मला समजून सांगितले, आज सुद्धा माझ्या लक्षात आहे. त्यानंतर चव्हाण सर पायथागोरसचा सिद्धांत कसा सोडवायचा, मी वर्गात अजिबात बोलकीच नव्हते, पण ते वर्गात होत होतं ते मी सगळं आत्मसात करत होते. बोराटे सर सारखे मला म्हणायचे, सारखे विद्यार्थ्यांना म्हणायचे, लक्ष्मी इकडे बघा, तिचा आदर्श या, ती बोलतच नाही अजिबात. त्याच्यानंतर शिंदे सर, मनेर सरांनी इतिहास शिकवला, मळ्यावर पूर्ण लिहून देणार, व्याख्या शिकवून आणि दिल्यानंतर इतका स्मरणात राहायचा, आठवणीत राहायचा. तर मनेर सरांचा त्या इतिहास शिकवणारा शिकवलेला मला इंटरव्ह्यूला थोडी मदत झाली. टुगेदरची खरी सुरुवात जी आहे या सविता गायकवाडमुळं सुरुवात झाली. गेल्या वर्षी ती मला सतत फोन करायची, 4-5 मला तिचे फोन आले की आपण गेट टुगेदर घ्या. परंतु मी राहतो जेजुरीत, माझा इकडं जरा संपर्क कमी, जास्तीत जास्त मित्र वर्गातला म्हणजे युवराज शिंदे आणि शिकिलकर सरांना मी त्याची कल्पना दिली, अरे आपला गेट टुगेदर घेऊया. आणि सविताचे मला बरेच फोन येतात, किंवा मी मला म्हणला बरं आणि तरी मी जरा थोडंसं कानावर टाकून दिलं. परत सविताचे मला फोन आले आणि मग सविताला सांगितलं तू असं कर, शिकिलकरांना फोन कर. शिकिलकरांना फोन केल्यानंतर मग शिकिलकरांचा परत मला फोन आला, मला सविताचाही फोन आला होता, आता आपण गेट टुगेदर घेऊया. आणि शिकिलकर सरांनी इथं शाळेमध्ये येऊन तो जो आपला कॅटलॉग आहे तो कॅटलॉग काढला, त्या कॅटलॉगचे फोटो काढले आणि एक ग्रुप तयार केला. आणि मग नंतर हळूहळू त्याची सुरुवात झालेली आहे. नंतर आपण 1-2 मिटिंगा झाल्या, त्या मिटिंगामध्ये एक आयोजक कमिटी या ठिकाणी निर्माण झाली. आणि अशा प्रकारचे हा कार्यक्रम जो आहे, हा कार्यक्रम सुव्यवस्थेमध्ये आज पार पडत आहे. 40 वर्षापूर्वीच्या काही आठवणी मी या ठिकाणी सांगत आहे. प्रामुख्याने आठवण येते म्हणजे ती बर्गे सरांची. अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारचे बर्गे सर. आपण 6वीला आल्यानंतर किंवा 5वीला आल्यानंतरच बर्गे सर आले आणि सलग 6 वर्ष ते आपल्याला मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी होते. फक्त अभ्यासावरच त्यांचं लक्ष होतं असं नाही, तर अभ्यासाबरोबरच क्रीडा या गोष्टीवर सुद्धा त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष होतं. त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल, आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा होत असायच्या, वर्गातल्या वर्गात स्पर्धा होत असायच्या, खो खो असो कबड्डी असो. आमच्या वर्गात तर नंदा कदम, मंजुळा चव्हाण, निर्मला कदम ह्या मुली असल्यामुळं कायम पहिला नंबर ठरलेला असायचा, ब तुकडीचा कायम पराभव ठरलेला असायचा. मुलांच्या मध्ये सुद्धा संजय कदम, रवींद्र शिंदे ही खो खोमध्ये असायची आणि इकडं मी असायचो, युवराज शिंदे, शिकिलकर वगैरे, अजून काही रमेश बामणे एक असायचे कबड्डीमध्ये वगैरे. असे बरेच काही मुलंसुद्धा खो खो कबड्डीमध्ये तरबेज अशा प्रकारचे होते. त्या आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धा आणि गेम्स 3 दिवस चालायचं काय सर. पठाण सरांची मला या ठिकाणी आठवण येते, ते डोळे बांधून गाडी चालवायचे, कर्जपुरावरून यायचे मला वाटते. दुतर्फा लोक त्या ठिकाणी पाहायला उपस्थित असायचे. अशा प्रकारचे पठाण सरांची सुद्धा मला त्या ठिकाणी आठवण येत आहे. त्यानंतर बोराटे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या ग्रुपच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण आपण बोराटे सर सपत्नीक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात. बोराटे सरांची आठवण मला वाटतं मॅडमला अजिबात काळजी करायचं कारण नाही, कारण त्यांच्याकडे गोष्टीचा साठा इतका भरमसाठ आहे. वर्गात आल्यानंतर जर गोंधळ वर्गामध्ये व्हायला लागला तर ते पहिल्यांदा गोष्ट सांगायचे आणि गोष्ट सांगून विद्यार्थ्यांना शांत करायचे. असे हे बोराटे सर आहेत. काळे सर आपले वर्ग शिक्षक होते. काळे सरांचा आणि माझा सहवास, मला ते गुरु आहेत, माझे ते मित्रसुद्धा आहेत. कारण मावडी या ठिकाणी मी 92ला सर 92ला मी मावडी या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी तुमचं सहकार्य म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यानंतर 98ला पडवी या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी सुद्धा आपण एकत्र काम केलं. शेख सर आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष की जे इंग्रजी विषयाचे अध्यापन करायचे, त्यांच्याबरोबर सुद्धा मला मांडकी या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. इनामदार सर, आपण 10वीला असताना तुम्हाला सर्वांना माहीत आहे, ज्यादा तास असायचे, शनिवार रविवार शाळाच चालू असायची आणि इनामदार सरांनी एकदा टायमिंग दिलं की त्या टायमिंगला ते उपस्थित राहायचे. काल मी त्यांना फोन केला होता की सर तुम्ही यायला पाहिजे, तर ते म्हणजे मी येतो फरांदे. 9:30ला मी बरोबर टच होतो. सर 9:30ला बरोबर वाजवण्याच्या शाळेत आलेले आहेत. 9:30ला आपण प्रवासातच होतो. असो, विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा
अभ्यासाबाबत सुद्धा स्पर्धा होत्या. सयाजी गायकवाडनं सांगितलं, सयाजी गायकवाड तू ज्यावेळेस या ठिकाणी 10वीला आल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं त्यावेळेस कडक निकाल असायचे की गायकवाड सरांनी, आदरणीय कैलासवासी गायकवाड सरांनी सयाजीला पास व्हायला या ठिकाणी आणलेलं आहे, अशी आपल्या त्यावेळेस कुजबूज असायची. जरा थोडंसं स्मरण करा. सयाजी तर फार हुशार आहे आणि आता तर नंतर समजलं की त्यांनी MBBS केलेला आहे, तो डॉक्टरसुद्धा आहे. जशी म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाठीमागे नव्हतो तसं अभ्यासामध्ये सुद्धा पाठीमागे नव्हतो. आपला प्रमोद जगताप असेल, शिकिलकर असेल, शब्बीर असेल, यांच्यामध्ये सुद्धा अभ्यासाबाबत स्पर्धा असायची. आमच्या अभ्यासाबाबत स्पर्धा नसायची, आमची खेळात स्पर्धा असायची. म्हणजे असे 2 गट त्यावेळेस होते, काही खेळामध्ये होते, काही अभ्यासामध्ये होते. असो, परंतु आज या ठिकाणी एक लक्षात येतं की खेळामधले असणारे सुद्धा मागं राहिलेले नाही. आपला भगवान फरांदे सहाय्यक फौजदार म्हणून तो सेवानिवृत्त झालेला आहे, ही काही चांगली गोष्ट आहे. रवींद्र शिंदे वगैरे आम्ही सगळे एका रेंजचे. आज 300 एकर जमीन तो सांभाळतो रवींद्र शिंदे. आपल्याला फोटो तुम्ही दिलेले ज्या बाईट आहेत, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण ग्रुपवर टाकणार आहोत, त्या ऐका, त्याचा आनंद लुटा. गुड नाईट, गुड मॉर्निंग किंवा इतर कुठल्या सणासुदीचे मेसेज आहेत ते किमान 20 तारखेपर्यंत गणेश गुडकर आपलं किमान 20 तारखेपर्यंत 20-22 तारखेपर्यंत टाकू नका. कारण तुम्ही आनंद, आपण कार्यक्रम कसा घेतला त्याचा तुम्ही आनंद घ्या असं मला वाटतं. या ठिकाणी आवर्जून सांगायचं म्हणजे सोमनाथ कोळपे, पठाण, रफिक हे सुद्धा विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी कर्तृत्ववान अशा प्रकारचे विद्यार्थी आपल्या वर्गातले निघालेले आहेत. कारण उत्कृष्ट अशा प्रकारचे त्यांनी व्यवसाय करून, उत्कृष्ट अशा प्रकारचं त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. आपण तर दिलेलेच आहे, परंतु त्यांनी सुद्धा दिलेले आहे. ही एक खूप नावाजण्यासारखी गोष्ट आहे. सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित असणारे जे अध्यापक आहेत, आदरणीय वाघमारे सर, आपले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनेर सर आहेत, आमचे पाहुणे गिरमे सरांचा एक किस्सा मला आवर्जून इथं सांगावं वाटतो. शिकिलकर सरांना माहीत असेल की 10वीला होतो, घटक चाचणीचे पेपर होते, टायमिंग संपलं, बर्गे सर मुख्याध्यापक होते त्यावेळेस, आणि टायमिंग संपलं तरी माझं काहीतरी थोडं लिहायचं राहिलं, मी पेपर सरांना दिलाच नाही. सरांनी माझा पेपर नाही घेता निघून गेले. तर मला वाटतं निघून गेले, जाता म्हटलं काय फरक पडतो. मी 15-20 मिनिट करतो बसलो. मला काय माहिती बर्गे सरांना सांगतील म्हणून. यांनी बर्गे सरांना सर्व सांगितलं असं तर फरांदे केलं म्हणून. आता मी परत सरांच्याकडे गेलो, सर म्हटलं बर्गे सरांना भेट. बर्गे सरांच्याकडे गेलो, म्हटलं सर मी फरांदे. ते म्हटलं तू फरांदे का? पाठीमाग खिडकी होती आणि खिडकीत अशी काठी असायची. ते मागं वळाले, काठी घेतली आणि मग त्यांनी काय केलं असेल हे सांगायचे आता अजिबात सुद्धा या ठिकाणी गरज नाही. असं या ठिकाणी चव्हाण सरांच्या सुद्धा आठवण येते. शिंदे सर सुद्धा मला 5वीला होता तुम्ही सर इंग्रजीला, त्यानंतर 6वीपासून जे सेक्शन सुरू झाले ते 10वीपर्यंत सेक्शन सुरू झाले. शिंदे सरांचा सुद्धा बऱ्याच वेळा खाल्लेला आहे, शेख सरांचा खाल्लेला आहे, काळे सरांच्या छड्या खाल्लेल्या आहेत, पुतळ सरांचं सुद्धा मराठीचं अध्यापन मला अजूनही आठवतं. तानवडे सर नेमकं आम्ही 9वी-10वीला असताना तुम्ही 5वी, 6वी, 7वीकडं त्या ठिकाणी होता. शिंदे सर जे होते व्हॉलीबॉलपटू काळे सर, त्यावेळेस शिंदे सरांची बदली झाली, मला वाटतं त्या ठिकाणी पठाण सर आहे, ड्रॉइंग शिक्षक. असो, त्यानंतर तनपुरे मामासुद्धा, तनपुरे मामा आणि नंदू बेलेकर यांची आमची सारखी खटाखटी असायची, तुम्हाला सुद्धा माहीत असेल की आपण सतत त्यांच्याशी मांडायचो. आणि ते कशामुळे मांडणं व्हायची आमची, तर काय झालं की हे लगेच शिक्षकांना जाऊन सांगायचे. आमचे वर्ग शिक्षक काळे सरांना सांगतील किंवा शेख सरांना सांगतील किंवा शिंदे सरांना किंवा बर्गे सरांना. मी फोन केला तर तनपुरेने त्या आठवणीसुद्धा त्या ठिकाणी जागृत केल्या. आवटे मामा, त्याचप्रमाणे तात्या असतील, बाळूमामा असतील, यांच्या सर्वांचीच मला या ठिकाणी आठवण येत आहेत. सर्वच अध्यापकांनी ज्ञानदानाचं कार्य उत्कृष्ट अशा प्रकारचं केलेलं आहे. कधीही वेळेकडे पाहिलं नाही. शनिवार रविवार आपली त्या ठिकाणी शाळाच भरलेली असायची. त्यांच्या अध्यापनामुळंच, त्यांच्या शिस्तीमुळंच आम्ही सर्वजण या ठिकाणी घडलेलो आहोत, घडत गेलेलो आहोत. केवळ भोसले परिवाराच्या संबंधामुळं आहे. त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी ऋण व्यक्त करूया, कारण भोसले परिवारानंच या ठिकाणी जागा दिलेली आहे. सुरुवातीला जे इमारतीचं बांधकाम आहे त्या इमारतीचं बांधकाम त्यांनी केलेलं आहे. ही इमारत त्यांनी उभी केलेली आहे. त्याच्यामुळं भोसले परिवाराचे सुद्धा आपल्या बॅचच्या वतीनं मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जे आपले अध्यापक होते आदरणीय बर्गे सर, गायकवाड सर, इतरही काही अध्यापक होते, त्यांचंही मी या ठिकाणी स्मरण करतो. आणि आदरणीय गुरुवर्य
तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. त्यानंतर आमचे अख्तर असेल, युवराज असेल, धनु असेल, बाळू असेल, ह्या लोकांनी लीड घेतलं याच्यामध्ये आणि हा कार्यक्रम घडवून आणला. ज्या दिवशी जे अनाऊन्समेंट झाली त्या दिवशी मात्र मी मला घरामध्ये ग्रुपमध्ये दाखवलं, माझ्या घरामध्ये दाखवलं की आमचा 84चा ग्रुप आता स्थापन झालेला आहे. मनापासून त्या ठिकाणी आनंद वाटला आणि तो दिवस आज सुवर्ण दिवस काय होता या ठिकाणी संपन्न होत आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, जीवनाच्या एका टप्प्यापर्यंत आपण काही काळापर्यंत मित्र आणि मैत्रिणी होतो तुम्हाला सांगतो. आणि ही मैफिल कधी परत जमल असं वाटलं नव्हतं किंवा परत कधी येईल असं वाटलं नव्हतं. कदाचित हा ग्रुप नसता तर कदाचित श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली, याचं असं झालं कसं झालं, अरे हे झालं का ते झालं का, असा हापसामध्ये दोघीचा ग्रुप असेल तर दोघीमध्ये चर्चा, तिघाचा ग्रुप असेल तर तिघामध्ये. पण या संयोजकांचं खरंच आभार मानावं. म्हणजे खरंच तुम्हाला सांगतो की यांनी इतका या ठिकाणी बेसमध्ये काम केलं या ठिकाणी की मी तर पुण्यातून पाहत होतो कालचं ग्रुपवरती व्हिडिओ वगैरे येत होतं की याच्यासाठी किती कष्ट होतं की त्या ठिकाणी खुर्च्या लावून कोणतरी चढलो होतो वरती. असं वाटत होतं की आता मला वाटतं की सर्वच 58मध्ये चालू असतील, कारण मी लहान होतो, मी 58 सुरू झालं आहे म्हणल्यावर बाकी सगळीच आली याच्यामध्ये. तर या वयामध्ये मी खुर्च्यावर चढून कोण होतं मला माहीत नाही, लक्षात नाही आलं तो कोण आहे ते. पण संयोजकांनी खरंच या ठिकाणी हार असतील, फुले असतील, सर्व आपल्या अध्यापकांना प्राध्यापकांना निरोप देण्याचं इतकं बारीक आणि सूक्ष्म मायक्रो नियोजन केलं. प्रथमतः आपल्या सर्व बॅचच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार आहे. आज आपण या ठिकाणी खरं तर 41 वर्ष आपण मुक्त विहार करून आपण या ठिकाणी आपलं संपर्क केला गेला. मुक्त विहार सर्वांनी मुक्त विहार केलाय. आपले गुरुवर आहेत, आता काळजी करू नका, काय तीच शिस्त आपल्या समोर आहे. पण 41 वर्ष आपण मुक्तपणे विहार केला आणि या ठिकाणी आज एकत्र आलो. तुम्हाला सांगतो या कार्यक्रमाची एवढी आतुरता होती आणि व्यापकता याची मोठी होती की मी तर 3 दिवस झालं तयारी करतो. तुम्ही काय तयारी करत होता मला माहित नाही, पण मी डोक्याला काळा लावण्यापासून तयारी करतो. एक रियालिटी की खरंच की मला चेहरे पाहिजे होते. माझ्या वर्गातले मित्र कोण आहेत, काय करत आहेत, कुठं असतील, कशा असतील आणि मला त्यातलं कोण ओळखतं, हा बी माझ्यासमोर प्रश्न होता. कारण गावापासून दूर गेलेलो, जवळजवळ आज 21 वर्ष मी पुण्यामध्ये स्थायिक झालो, त्या ठिकाणी राहत होतो. त्याच्यामुळं असं होतं की स्मरणामध्ये ते लहानपणीचे चेहरे होते त्याच्यामध्ये, पण आता मोठे झाल्यानंतर कसे असतील, काय असतील हे खरंच याची कल्पना नव्हती. पण या ठिकाणी पाहिल्यानंतर असं वाटतंय की सर्वांचीच वजनं कमी झालेली आहेत. सर्वांनी आरोग्य छान ठेवलेलं आहे. तर यातला आपल्या बॅचमधले एक डॉक्टर झाले सयाजीराव गायकवाड, मला वाटलं त्यांनी तरी निदान वजन वाढवलं असेल, पण त्यांचं कमी झालं. एक बिस्किटपणे या ठिकाणी एक आनंदाचा भाग म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी व्यक्त होतो. एक स्मृतींना उजाळा देण्याचा हा क्षण आहे आणि आयोजकांचं या ठिकाणी खरं तर परत एकदा मी आभार मानतो. या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हिरवाईने नटलेल्या माझ्या शैक्षणिक संकुलामध्ये आज जणू का किलबिलाट चालू झाला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आज आपली खरंच शाळा भरते असं मला वाटायला लागलं. एक भास होतोय माझ्या वर्गाचा की मी त्या वर्गामध्ये बसलो आहे आणि माझे सर्व गुरु या ठिकाणी शिंदे सरांचे सगळे उपस्थित आहेत. म्हणून मी आज नेहमी पुढे बसणारा विद्यार्थी, पण आज मात्र मी मागे जाऊन बसलो होतो. आता नजरेला नजर आज मी त्यांच्या मिळवू शकत नव्हतं. तुम्हाला की या ठिकाणी मूल चालायला लागलं, जन्म झाला, चालायला लागलं, बोलायला लागलं आणि बोलायला लागलं की शाळेत गेलं की आपण त्याला सुरुवातीला पहिला श्लोक काय देतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म. खरंच या गुरूंना काय करायचं, साष्टांग दंडवत या ठिकाणी त्यांना आपण सर्वजण मिळून या ठिकाणी आज खरं तर घातलेला आहे. म्हणतात ना की 3 जणांचं कृतज्ञता आणि ऋण कधी आपल्याला विसरता येत नाही. त्याच्यामध्ये आई असेल, वडील असेल आणि त्याच्यानंतर आपले कोण असतील, गुरु असतील. या तिघांचं जर आपण व्यवस्थितरित्या आपण त्यांचं जर व्यवस्थितपणे त्यांचं ऋण फेडण्याचा जर प्रयत्न केला, त्यांची जीवन जगण्याची चाकुरीबद्ध जीवन आपण त्यांच्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न केला तरच मात्र आपण काय करू, आपलं जीवन सुखर झालंय असं आपण म्हणू. नाही तर आपल्याला गुरूंनी दिलेली ज्ञानाची शिदोरी आपली नक्की वाया जाईल असं मला या ठिकाणी तुम्हाला सांगतो. टुगेदरचा खरं तर महत्त्वाचा कार्यक्रम होता की एकमेकाचा परिचय आणि मलाही उत्सुकता होती त्याच्यामध्ये की कोण कुठं काय करते, माझे मित्र कुठं काय करतात.
प्रत्येकाचा परिचय ऐकून खरं तर मनास पुण्य वाटलं की आज मी एकत्र आलो आणि माझ्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी भेटलो आणि माझे मित्र किती कर्तबगार आहेत, माझ्या ह्या आदर्श शिक्षकांनी माझी टीम कशी घडवलेली आहे, माझे मित्र किती छान आहेत, कोण कोणत्या पदावरती काम करते, कोण शासकीय सेवेमध्ये काम करते, कोण समाजाच्या सेवेमध्ये कोण काम करते, कोण राजकीय क्षेत्रामध्ये काम करते, अशी उत्तुंग अशी मैफिल या माझ्या गुरूंनी घडवली, त्याबद्दल गुरूंचं या ठिकाणी आभार मानतो. ज्यावेळेस आपलं 10वीचं वय होतं त्यावेळेस मी असं म्हणेल की ते किशोर वय होतं आणि आपल्या पंखामध्ये बळ देण्याचं काम जे केलेलं आहे ते आपल्या या न्यू इंग्लिश स्कूल वाणीवर. न्यू इंग्लिश स्कूलचा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण आपण याच ठिकाणी जन्मलेलो आहे, याच ठिकाणी आपण शिकलेलो आहे तुम्हाला सांगतो. पण या न्यू इंग्लिश स्कूलच्या निर्मितीसाठी ज्या माझी लोकांनी किंवा या ठिकाणी जे स्वर्गवासी लोकांनी योगदान दिले त्यांचंही आपल्याला उपकार आपल्याला कधी विसरता येणार नाही. कारण शाळा हा शब्द 2 फक्त अक्षराचा आहे तुम्हाला सांगतो, पण याचं विश्व खूप मोठं आहे. ही जर शाळा नसती तर माझ्या मित्रांनो कदाचित आपण या ठिकाणी आज जमलेली नसतो आणि कदाचित या स्तरावरती ते 8 देश मी स्वतः फिरून आले तुम्हाला सांगतो. आजही मेमध्ये मी जिल्हा परिषद पुणेच्या मार्फत नासाला मी भेट देण्यासाठी माझी निवड झालेली तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये काम करत असताना आपण सर्वांनी मागं नाही राहायला पाहिजे, आपण कुठेतरी जायला पाहिजे. पण मी माझा जर भूतकाळ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल, कदाचित कोणाच्या लक्षात आला असेल की नसेल आलं तुम्हाला सांगतो, पण शिक्षक लोकांच्या मात्र नक्की लक्षात येईल की ठिगळाची पॅन्ट असणारे आम्ही विद्यार्थी आज या क्षेत्रावरती पोहोचलोय. खरंच मनापासून अगदी हृदय भरून या सर्व गुरुजनांच्या त्या गुरुजनांनी आपल्याला घडवलं आणि इथपर्यंत आणलं, म्हणजे यांचं कसं मानावं आणि यांचं ऋण कसं फिरावं. खरंच काहीच आपल्यापाशी नाही त्यांच्यासाठी. आज आपण त्यांना एक शाल दिली असेल, मिडल दिलं असेल किंवा त्यांचा या ठिकाणी सत्कार केला असेल, पण यांनी आपलं त्यांचं ऋण कधीही फिरणार नाही. यांची शिकवण कायमस्वरूपी आपल्याला याच्यामध्ये ठेवायला पाहिजे. त्यांनी दिलेली जी ज्ञानाची जी शिदोरी आहे त्या शिदोरीमुळं आपण कुठल्या ना कुठल्यामध्ये नक्की यशस्वी झालेलो आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून मीच भाग्यवान मला वाटतं आणि तुम्हीही भाग्यवान वाटतं की आपण या शाळेत शिकलो. त्यासाठी तुमच्यासाठी म्हणून मी एक सांगतो तुम्हाला, लेकिन फिर भी आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी जो मुसीबतों में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. आपण यापुढे एकमेकांना संपर्कात राहू, कोणाचे काही चॅनल पार्टनर असतील एकमेकाच्या अडचणी शेअर करत राहू. आम्हाला परमिशन त्याच्यासाठी द्यावी आयोजकांनी, ग्रुपमध्ये कोणाच्या काय अडचणी असतील, काय कोणाच्या माध्यमातून जर त्या सुटत असतील तर त्याच्यासाठी आम्ही एकमेकाला सहाय्य करू, अशी ही ग्रुपची व्ह्यू असावी किंवा रचना असावी. मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. मी आयोजकांचं या ठिकाणी आभार मानतो. सर्व शिक्षकांच्या या ठिकाणी मला आठवणी भूतकाळात गेल्यानंतर कदाचित असं वाटतं की पाण्यात पैसा कसा टाकायचा आणि गाढवाला शिपूट कसं लावायचं हे मी कधी कधी आठवत बसलो तुम्हाला. एक बाब एकदा सायन्सच्या वर्गामध्ये अख्ख्या वर्गामध्ये आम्ही 3च पास झालो. एक अख्तर, एक मी आणि मला वाटतं संजीव चव्हाण. काळे सरांनी जी काठीने जी वर्ग जी बडवला त्या दिवशी तो काही वेगळाच होता का एक स्मरणात नाही. शिंदे सरांच्याकडे 5वीला इंग्रजीमध्ये होतो. पहिल्या तासापासून जी सुरुवात व्हायची ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय काय व्हायचं ते त्याच्यात. एक आदर्श धाक राहिला तुम्हाला सांगतो. आणि या मंडळीच्या विषयी मी तुम्हाला सांगेन, आज तुमची ही नातवंड शिकत आहे, तुमची ही मुलं कुठंतरी शिकलेली आहे. पण ही जर टीम बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की ही अकॅडमी नव्हती. यांचं जे वेतन मिळत होतं, जे मानधन मिळत होतं शासनाकडून, त्याच्यावरती ही लोक काम करत होती. पण शनिवार रविवार सुद्धा तुम्हाला सुट्ट्या देत नव्हती. म्हणजे जो समाजाची सेवा करण्याचा जो भाग होता ह्या शिक्षकांचा, तो आजच्या कंडिशनला व्यवसाय होऊन बसलेला आहे. पण मंडळी खरंच मंडळी आपल्या सेवेसाठी होते. असं वाटायचं रविवार सुट्टीच नाही. गायकवाड सरांची आठवण येते, शिंदे सरांची आठवण येते, शिवसरांची आठवण. सकाळी 7ला सुरुवात व्हायचा तास तुम्हाला सांगतो काय ते विषयच काय. बाकी सर्व आमचे सर्व शिक्षकांच्या बद्दल कुठल्या नाही कुठल्या आठवणी. पण आयोजकांना सारखं या ठिकाणी आयोजकांचा आभार. माझ्या मित्रमैत्रिणींचं मला पाहिलं सर्वांनी, त्याच्याबद्दल सर्वांचा आभार आणि धन्यवाद.
श्रीयुक्त